अजूनही पहा तुम्ही गावागावात लोक म्हणतात ताई तुमच्या भागात आमच्या पोरासाठी एखादी पोरगी तरी पहा. प्रत्येक भागात ही प्रॉब्लेम आहे. मागे एक मुलगा म्हटला ताई तुमच्या पाया पडतो राव, माळकरी होतो मी, पण लग्नाला एखादी पोरगी तरी शोधून आणा. म्हटलं कसं आहे दादा, आम्ही त्या भानगडीत पडत नाही. म्हणजे चांगलं झालं तर देवाने, वाटोळं झालं तर महाराज लोकांनी केलं. चांगलं झालं तर देवाने, वाटोळं केलं तर आयुष्यभर माया मस्तकावर खापर पडता तुम्ही. कोणी सोयरीक जमिली, कोणी त्या सोयरीक जमिनीला तर म्हातारपणाला भांडणं लागली तरी सोडायला जावं लागतं. की त्या प्रॉब्लेम आहे, अवघड समस्या. म्हटलं दादा तुमचं वय किती? तो म्हणे 42. मला राहिली 8 वर्ष, कशाला बट्टा लावून घेतोस भल्या माणसा. राहिलीत किती आताचा विचार कर ना. अगर लड़कियां न होगी दुनिया परेशान, गलियां सुनसान, तन्हा इंसान, न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान. पूर्वीच्या काळात बाबा लोक देवाला जनावरं सोडायचे, लोक देवांना जनावरं सोडायचे. म्हणजे अजूनही पण येत्या 5 ते 10 वर्षाच्या काळात गावागावात देवांना नाही माणसं सोडले ना तर मग बोला गड्या. आमचे थोरले चिरंजीव मसुवाला दान करण्यात येत आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा, साधू झोपडीत घुसत आहेत. सारे भगवेच भगवे, सारे मारुतीच मारुती, मुंजेच मुंजे दिसतील तुम्हाला गावोगाव. देवाला 16,108 पत्न्या, पण प्रत्येकीसाठी वेगवेगळं महल होतं. आतापर्यंत कोणाची फॅरेन लावलीची पावडरची सुद्धा तक्रार आली नाही. पोचायची धमक होती, करायला हरकत नाही. केवढी पंचायती, एकच बायको असती, तिला पुरेपूर गोष्टी पुरत नाही. आयुष्यभर तक्रारी तिच्या. ताई मी म्हणून टिकली, दुसरी कोणती टिकली नसती. मी म्हणून बरे, नाही तर दुसरी एखादी. तुम्ही जेवण करून आलात का घरून? मी म्हणून बरे, नाही तर दुसरी एखादी. आता सगळे असंच म्हणतात, तर नांदली कोणती असती? हा मोठा प्रॉब्लेम आहे, फार मोठा प्रॉब्लेम आहे. 16,108 पत्न्या, प्रत्येकीचे महल, आणि प्रत्येकीला जशी किचन रूम, बेडरूम, हॉल, तशी एक रुसाईची खोली पण होती बरं का. रुसाईची खोली, ज्यांचे घरं राहिलेत बांधायचे, ज्यांचे घरं, पुरुष मंडळी घरं बांधताना त्याच्यात एक रुसाईच्या खोल्या पण बांधून घ्या. किरकिऱ्या करायची खोली. तुम्हाला भांडायचा मूड आला, खुशाल त्या रूम मध्ये जायचं, कावाड लावून काय भांडायचं तर भांडायचं, युती करूनच बाहेर निघायचं. पण पूर्वी भांडायच्या पण खोल्या असायच्या गुरुजी, बरोबर आहे ना. रामायणामध्ये कोप भवन, रुसाईची खोली. आपला असं आहे, आपण कुठे बी भांडवतो. किचन मध्ये भांड, बेडरूम मध्ये भांड, हॉल मध्ये भांड, देवघरात भांड, वट्यावर भांड, गच्चीवर भांड, कुठंही भांडायचं नाही. किरकिऱ्या करायची खोलीच बांधून घ्यायची. तुम्ही अशा धरून आणले काऊन बसले तर विनोद झालात, हसनात. आता 10व्यात गेले आणि बसत जाऊ नकडे फ्रेश. प्रभू तुम्ही महेश याची या मूर्ती, एवढं प्रेमाने ऐकत जागड्या. सुंदर. 16,108 पत्न्या देवाच्या. प्रत्येकीला 10 मुलं, एक मुलगी झाली. आता मी काय सांभाळायला नव्हते, पण भागवत त्याचं प्रमाण देते. 10 मुलं आणि एक मुलगी. जांबुवतीला मुलगा नव्हता म्हणून भगवान शंकराची आराधना केली. कृष्ण परमात्म्याने शंकराची आराधना, बंद पडलं का ते? शंकराची आराधना केली आणि प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ म्हणजे सांब सदाशिव अंबिके सहित जांबुवतीच्या पोटी जन्माला आले, अवतरित झाले. पण अंबिके सहित सांब, अंबिके सहित सदाशिव म्हणून पुत्राचं नाव ठेवलं सांब. दोघाचा मिळून एक अवतार झाला. म्हणून हाच मुलगा कसा यदुकुळाच्या विनाशास कारण ठरतो. कारण भगवान भोलेनाथच जगाचा विनाश करणारी देवता आहेत, प्रलय करणारी देवता आहेत. प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध, बाणासुराची कन्या उषा हिच्याशी विवाह झाला आणि त्यात हरिहराचं युद्ध झालं. आवाज बंद करतो, थोडा क्लिअर द्या बरं दादा, क्लिअर द्या आवाज.
म्हणजे मला बी बोलायला इंटरेस्ट येतो. हरी, हा ठीक आहे, असा चालेल, काही नको आता. गोपाल कृष्ण भगवान की. त्यानंतर नृगकथा आहे. देवाचा दोष करणारे अनेक राजे जन्मास आले. एक दिवस देवाचा गृहस्थाश्रम बघण्यासाठी नारद महर्षी आले आणि त्यातच नारद की तो भई नारदी, 60 मुलं आणि 1 मुलगी, कपिला षष्टीचा जन्म झाला. राजसूय यज्ञामध्ये अक्रपूजेचा मान कुणाला द्यावा यावरून वाद झाला. शिशुपालाने देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. 100 गुन्हे देवाने माफ केले. सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. मस्तक उडालं आणि शिशुपालाचा वध झाला, पण उद्धारच केला देवाने. बोले भक्तवत्सल भगवान की जय. जरासंधाच्या वधाची कथा ही, शाल्व संग्राम, दंतवक्राच्या वधाची कथा. आणि बलराम दादा तीर्थयात्रेसाठी नेहमी शरण्यात येतात. सुतजी उठून नमस्कार करत नाहीत. राग येतो, सुतजी देहत्याग करतात. ब्रह्म हत्या अंगावर पडते आणि बलराम दादा तीर्थयात्रेला निघून जातात. 7व्या दिवशी भागवताचा प्राण म्हटले जी कथा. प्रथम दिवशी जसं गोकर्ण उपाख्यान महात्म्यामध्ये महत्वाचे, तसं 7व्या दिवशी एका भक्ताचं आणि ब्राह्मणाचं चरित्र सांगितलंच पाहिजे. भगवंताचा अत्यंत आवडता भक्त, लाडका भक्त. तसं पाहिलं तर देवाचे मित्रही आहेत. नका गा हसू नका ग माय. हिरवी साडी, गुलाबी साडी, माईकडे पहा. कोणालाच मिळ लागत नाही, अपमान होत नाही, काही नाही, फक्त माईकडे पहा तुम्ही. आता हिरव्या काही एकच साडी घातलेली का? लाल काही एक जण घालून आली का? पिवळी काही एक जण आहे का? आलं लक्षात? इकडं बघा.